संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या हा शेवटचा दिवस आहे आणि त्याआधीच आज संसदेमध्ये जोरदार राडा झालेला आहे। संसद परिसरामध्ये निदर्शनं करताना काँग्रेस आणि भाजप हे आमनेसामने आले आणि धक्काबुक्की झालेली आहे। यात भाजपाचे खासदार जखमी झालेले असून या प्रकरणी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इंडिया आघाडी आणि भाजपाचे खासदार संसदेत निदर्शनं करत होते। शहा यांच्या आंबेडकरांवरील वक्तव्याचा काँग्रेस आणि इतर पक्ष निषेध करत होते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते। त्याचवेळी भाजपाचेही खासदार काँग्रेसचा विरोध करत होते। यावेळी दोन्ही पक्षांचे खासदार आमनेसामने आले आणि त्यानंतर धक्काबुक्की सुरू झाली। यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत भाजपाचे खासदार प्रतापचंद्र सारंगी हे जखमी झालेले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली। राहुल गांधी एक एमपी को धक्का लगा, मेरे ऊपर गिर पड़ा और मैं नीचे गिर गया। किसने धक्का मारा? राहुल गांधी ने? हाँ, राहुल गांधी ने। राहुल गांधींनी हे आरोप फेटाळले असून भाजप खासदारांनी आम्हाला संसदेत जाऊ दिलं नाही, धक्काबुक्की केल्याचा आरोप केलाय। ये पार्लियामेंट की एंट्रेंस है, इसमें मैं अंदर जाने की कोशिश कर रहा था तो बीजेपी के एमपी जो थे वो मुझे ऐसे रोकने की कोशिश कर रहे थे, धकेल रहे थे और मुझे धमका रहे थे। या प्रकरणी भाजपाने राहुल गांधींविरोधात तक्रार केलेली असून त्यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे हे प्रकरण आणखीन तापणार हे नक्की।